मित्रांनो, आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस होता आणि आज आपल्या चुलत भावाची चहा पाणीचा कार्यक्रम होता। आपल्या गावातली आणि भावकीतली सर्व मंडळी जमा झाली आणि आम्ही निघालो कुंडली गावाच्या दिशेने चहा पाणीसाठी। काही मंडळींसाठी गाडी केली होती आणि आम्ही सर्व पोर मंडळी बाईकच घेऊन गेलो। आपल्या हातात गाडी असल्यावर काय आपण थोडी जातोय टमटम मधून, मारली किक आणि गेलो थेट कुंडलीच्या दिशेने। मग काय आता मात्र इथून पुढचा प्रवास आपण कुंडलीतून पोटीने करणार होतो। आणि मित्रांनो, आज आपण जाणार होतो आपल्या सडे जांबारीतून दर्यापल्लीकडच्या जांबारीमध्ये। आणि आता आपण ह्या बोटीमध्ये बसलोय। त्या बोटीचा रूट आहे फक्त जांबारी ते कुंडली आणि कुंडली ते जांबारी पर्यंत। या बोटीतून प्रवास करताना आपल्या मंडळीच्या चेहऱ्यावरती थोडीफार भीती दिसत होती, पण आपल्या तर मात्र बिलकुल नाही, कारण आपण तर नदीवरती डेली पोहणारी पोरं, तर आपल्याला काय पोहण्याची अजिबात भीती नव्हती। अशा रीतीने मंडळी आपण फायनली येऊन पोहोचलो दर्यापल्लीकडच्या जांबारीमध्ये। आणि इथून मात्र आपला पुढचा प्रवास आपल्याला पायी चालत करायचा होता। आणि मंडळी, आज मोठी गोष्ट म्हणजे आज पावसाने खूप मोठी साथ दिली होती। आणि आपण घराच्या दिशेने जात असताना आपला एक छोटासा ओढा दिसला आणि ओढ्याच्या बाजूला एक छोटीशी विहीर होती। आणि विहिरीचं दृश्य असलं एक खतरनाक दिसत होतं ना, अप्रतिम। मित्रांनो, अशा रीतीने आपण आलो आता चहा पाणीच्या घरामध्ये आणि सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। आणि ह्या घरामधल्या गणपती बाप्पांचं स्वरूप होतं दगडूशेठ। गणपती बाप्पांना नतमस्तक होऊन आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी सज्ज झालो। सर्वात प्रथम कार्यक्रमाला सुरुवात होत असताना आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं गेलं आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। नवऱ्या मुलग्यानं आपली सर्व माहिती सांगितली आणि त्याच्यानंतर चहा पाणीच्या चहा वाटपाला सुरुवात झाली। आणि मंडळी, आताच्या नवीन पिढीमध्ये तर काय हे गुलाब देणे अनिवार्य झालं। अशा रीतीने मुलीची व मुलाची एकदम व्यवस्थितरित्या पसंती झाली आणि कार्यक्रम आपला इथंच संपन्न झाला। आपल्याला आता परतीचा प्रवास करत असताना आपल्याला परत आता बोटीचा प्रवास करायचा होता। पण इथं मात्र बोटीची सर्व्हिस मात्र खूप छान होती, कारण विलंब न करता कोणत्याही माणसाला व्यवस्थित पटकन पोहोचवलं जायचं। आम्ही बोटीमध्ये बसलो आणि डायरेक्ट आलो कुंडली गावामध्ये। आणि आपल्याला जायचं होतं आता आपल्या गावामध्ये सडे जांबारी। त्या बोटीला आपण बाय बाय करून आपण आपली गाडी काढली आणि थेट आलो घरामध्ये। आणि घरी येऊन बघतो तर काय म्हटलं, एवढी मोठी गर्दी कशी काय झाली। नंतर समजलं की आमच्या अंगणामध्ये कोणाचं तर पाळलेलं कबूतर आलं होतं आणि ते कबूतर अजिबात उडत नव्हतं, कारण ते पाळलेलं होतं म्हणून ते उडत नव्हतं। पटकन जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट आलो मातोश्री मंडळाच्या मैदानावरती, कारण आपल्या होत्या दुसऱ्या दिवशी मातोश्री मंडळाच्या मॅच। दुसऱ्या दिवशी होते आपल्या मातोश्री मंडळाने आयोजित केलेल्या टुर्नामेंट। आणि उद्या मात्र आपल्या गावामध्ये खूप बाहेरच्या टीमा येणार आहेत खेळायला, त्यामुळे आपल्याला पूर्णपणे मैदानाची दक्षता घ्यायची होती। आणि मैदान बनवताना पावसाने मात्र तेवढ्यात घोटाळा केला। मैदान बनवायला वेगळी मंडळी थांबली आणि आम्हाला पाठवलं डायरेक्ट आरतीला, कारण आरतीची वेळ झाली होती आणि आपल्या सर्व आरत्या पटापट हुडकून घ्यायच्या होत्या। तर मित्रांनो, आरती वगैरे पटापट बोललो, प्रसाद वगैरे काकडीची खाल्ली। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा विसरू नका।